पंढरपूरमध्ये महिलांसाठी गुलाबी पिंक रिक्षा, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणाला पूरक अशी पिंक रिक्षा आणली गेलेली आहे। पंढरपूरमध्ये ही रिक्षा आता सुरू झाली आहे आणि पंढरपूरमधील सोनाली दळवी यांनी पहिली पिंक रिक्षा सुरू करून पंढरपूरकरांचं लक्ष वेधून घेतलंय। महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या राज्यामधील अनेक भाविक भक्तांना सुद्धा ही गुलाबी रिक्षा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते। राज्य सरकारकडून महिलांना सक्षमीकरणासाठी आपण एकंदरीत पाहिलं तर पर्यावरण पूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली गुलाबी ई रिक्षा योजना आता प्रत्यक्षात उतरू लागली आहे। सोलापूर जिल्ह्यातील पहिली गुलाबी ई रिक्षा सध्या पंढरपूरमध्ये रस्त्यावर धावताना आपल्याला पाहायला मिळते। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे। सोलापूर जिल्ह्यात ही या योजनेचा विस्तार करण्यात आला असून जिल्ह्यातील शेकडो महिलांना याचा लाभ मिळणार आहे। योजनेनुसार ई रिक्षाच्या किमतीपैकी सुमारे 20% अनुदान शासनाकडून दिले जाते, तर 70% कर्ज बँक कर्ज मार्फत उपलब्ध करून दिले जाते आणि उर्वरित 10% रक्कम लाभार्थी महिलांना भरावी लागते। पंढरपूरमध्ये सुरू झालेली ही पहिली गुलाबी ई रिक्षा सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरमध्ये आता ही पहिल्यांदा महिला रिक्षा चालवताना आपल्याला पाहायला मिळते। माझ्याबरोबर महिला रिक्षा चालक आहेत सोनाली दळवी, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा ही रिक्षा चालवताय, काय वाटतंय? एकदम स्वतःच्या पायावर उभं राहिल्यासारखं वाटतंय आणि कसं आहे आपला बालवाडीकडनं पण आपला सहकार्य म्हणजे फॉर्म त्यांनी भरला मॅडमने, परत ह्या ताईंची पण साथ आहे, मागं बसलेल्या ताईंची पण घोडशे ताई, मग त्यांनी म्हणजे आपल्याला कुठं अडचण आली तर मला बोलाव म्हणतात। काय स्कीम आहे? स्कीम ई रिक्षा पिंक रिक्षा म्हणतात, एकनाथ शिंदेकडनं भेटले। ट्रेनिंग 1 महिना देण्यात आलं। काय ट्रेनिंग दिलं? फ्री मध्ये ट्रेनिंग दिली त्यांनी, त्यांचंच हे होतं। 1 महिना दिले ट्रेनिंग आणि 1 महिन्याच्या नंतर सोलापूर मधनं मी चालले। कॅमेरामन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।